मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आहे. मित्रांनो, आजची बातमी जर तुम्ही ऐकली ना तर ही बातमी तुमचं मन सुन्न करणारी आहे. अशा प्रकारची घटना घडू शकते का? मग अशा प्रकारच्या घटना देशामध्ये कुठं कुठं घडतात? अशा प्रकारची तुमच्या पायाखालची जमीन हादरवणारी घटना जी आहे जी सायबर गुन्ह्याशी संबंधित आहे, अशी घटना जर तुम्ही ऐकली आजची घटना तर तुम्हाला तुमच्या पायाखालची जमीनच घसरणार आहे. मित्रांनो, आपल्या भारताचं सुप्रीम कोर्ट आणि या सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनल हॅकरनी हॅक केलेलं आहे आणि त्यामध्ये अमेरिकेतील XRP क्रिप्टो करन्सीचा प्रचार केला जातो. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं चॅनल हॅक केलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचं चॅनल हॅक करून ते आपल्या ताब्यात घेऊन त्या सुप्रीम कोर्टाच्या युट्यूब चॅनलवरती आता अमेरिकेतील क्रिप्टो करन्सीच्या XRP नावाच्या क्रिप्टो करन्सीचा प्रचार केला जातोय. मित्रांनो, अशा प्रकारच्या घटना या देशामध्ये एवढा मोठा सुप्रीम कोर्ट आणि या सुप्रीम कोर्टाचं चॅनल त्यांनी हॅक केलं, मग सामान्य माणसाचं काय? मग अशा प्रकारे आपल्या देशातील अनेक जे युट्यूब चॅनल चालवणारे लोक आहेत, क्रिएटर आहेत, त्यांचंही चॅनल अशा प्रकारे हॅक होऊ शकतो आणि होतंय. मित्रांनो, एवढी मोठी घटना म्हणजे आपल्या देशाचं सुप्रीम कोर्टाचं चॅनल या ठिकाणी अमेरिकेतल्या रिप्पल नावाच्या कंपनीने RIPPLE रिप्पल नावाच्या कंपनीने सुप्रीम कोर्टाचं लोगो हटवून त्या ठिकाणी आपला लोगो त्यांनी लावलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर देशामध्ये अशा प्रकारच्या सायबर केसेस जे आहेत, सायबर केसेसच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. सायबर गुन्ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि एकंदरीत जर आपण सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात जर पाहिलं तर सुप्रीम कोर्ट काय करतं की जनहिताचे मुद्दे जे आहेत तर त्या जनहिताच्या मुद्द्यांचं लाईव्ह स्ट्रीम केलं जातं. म्हणजे आपल्या देशातील सामान्य जनतेनं सदर घटनेच्या संदर्भातील जे न्यायनिवाड्याचं काम या ठिकाणी चालतंय ते आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं या उद्देशाच्या अनुषंगाने महत्वाच्या घटनेचं लाईव्ह स्ट्रीम जे आहे तर ते लाईव्ह स्ट्रीम या ठिकाणी सुप्रीम कोर्ट करतंय. सुप्रीम कोर्टातर्फे ते लाईव्ह स्ट्रीम केलं जातं. जसं आता या ठिकाणी पब्लिक इंटरेस्टच्या संदर्भातील म्हणजे जनहिताचे मुद्दे असतील. तुम्हाला माहित असेल की आताच नुकतंच काही दिवसापूर्वी प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती, ती घटना असेल किंवा नीटचं रिझल्ट आलं, त्या नीटच्या रिझल्टच्या घटनेच्या संदर्भातील जी सुनावणी असेल त्याचं प्रत्यक्ष लाईव्ह स्ट्रीम जे आहे ना तर ते लाईव्ह स्ट्रीम सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर दाखवलं जातं. पण आता हॅकरने त्याला हॅक केलेलं आहे. अशा प्रकारची बातमी काल मी स्वतः टीव्हीवर बघितलेली आहे आणि अशा प्रकारे सगळ्याच न्यूज चॅनलनी ही बातमी सगळीकडे पसरवलेली आहे आणि ते खरं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की आता या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सदर एजन्सीला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर या घटनेचा तपास केला जावा. कोण व्यक्ती आहे, काय आहे, कुठलं आहे. मित्रांनो, या आधी पण अशाच प्रकारची एक घटना घडलेली होती आणि ती घटना आपल्या देशाचे मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूडजी यांच्या नावाचा वापर करीत 500 रुपयाची मागणी करण्यात आलेली होती. म्हणजे मी न्यायाधीश बोलतो आहे, मी DY चंद्रचूड बोलतो आहे, मी कुठेतरी अटकलेला आहे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मला टॅक्सीसाठी 500 रुपये पाहिजेत, अशा प्रकारचा मेसेज देण्यात आलेला होता, पाठवण्यात आलेला होता. म्हणजे बघा की या ठिकाणी देशाचं सुप्रीम कोर्ट असेल, देशाचे मुख्य न्यायाधीश असतील, अशा प्रकारच्या म्हणजे ह्या झालेल्या घटना ज्या आहेत म्हणजे युट्यूब चॅनल असेल किंवा एखाद्याचं जीमेल आयडी असेल तर हे युट्यूब चॅनल असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम आयडी असेल, वेबसाईट असतील तर अशा प्रकारचं हॅकिंगचे प्रमाण जे आहे
तर दिवसेंदिवस या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मित्रांनो वाढत चाललेले आहेत. आणि एकंदरीत या संदर्भात जर आपण पाहिलं मग सामान्य माणसाच्या युट्यूब चॅनलचं काय मित्रांनो, ज्या रिपल नावाच्या कंपनीने, जे अमेरिकेचे आहे असं म्हटलं जातं, त्या रिपलने जे आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालयाचं जे युट्यूब चॅनल त्यांनी हॅक केलेलं आहे, अशाच प्रकारचं 23 ऑगस्ट रोजी सकाळी अर्ली इन द मॉर्निंगला माझंही युट्यूब चॅनल हॅक करण्यात आलेलं होतं. माझ्या चॅनलवरचा लोगो बदलण्यात आलेलं होतं, माझ्या चॅनलवरचे फोटो बदलण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी रिपल आणि त्याचं सिम्बॉल असं दाखवण्यात आलेलं होतं. म्हणजेच माझं चॅनल ज्या एजन्सीनं, ज्या व्यक्तीने हॅक केलेलं आहे, त्याच व्यक्तीनं सुप्रीम कोर्टाचं देखील चॅनल हॅक केलेलं आहे. आणि याचा तपास भारत सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं, भारत सरकारनं करायला पाहिजे. म्हणजे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचं चॅनल जर हॅक होत असेल तर त्या हॅकरचं शोध लावता आलं पाहिजे. आणि या संदर्भाची तक्रार जी आहे मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे. तर या माझ्या संदर्भात ज्या रिपल कंपनीने या ठिकाणी अशा प्रकारचं जे युट्यूब चॅनल हॅक केलेलं होतं त्याची तक्रार मी या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षक साहेब, रामनगर पोलीस स्टेशन गोंदिया यांना अशा प्रकारची अप्लिकेशन मी दिलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक साहेब गोंदिया यांना पण दिलेली आहे. आणि सायबर गुन्हे शाखेला आणि ऑनलाईन अधिकृत वेबसाईट जी आहे तर त्या वेबसाईटवर मी तक्रार केलेली होती. मित्रांनो बघा, अशा पद्धतीनं या ठिकाणी होत आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांचं चॅनल जे आहे तर ते चॅनल, आता माझं चॅनल जे होतं ते एज्युकेशनल आणि मोटिवेशनल आहे, ज्यामध्ये मी काय करतो आहे तर विद्यार्थ्यांसाठी हँडरायटिंग, कॅलिग्राफी आणि जे वेगवेगळ्या पद्धतीचं बघा या ठिकाणी ही रिपल आलेला आहे. ज्या सुप्रीम कोर्टाचं चॅनल ज्या रिपलनं हॅक केलेलं आहे त्यांचा सिम्बॉल या ठिकाणी माझ्याकडे पण दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ सुप्रीम कोर्टाचं जे चॅनल ज्या व्यक्तीने हॅक केलेलं आहे तेच लोकांनी माझं 23 ऑगस्टला चॅनल हॅक केलेलं आहे, ज्याची तक्रार मी सायबर सेलला दिलेली आहे, रामनगर पोलीस स्टेशनला दिलेली आहे आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना पण दिलेली आहे. पण अजूनपर्यंत कुठलंही त्याचा शोध घेण्यामध्ये सायबर सेल पुढे गेलेलं नाही. आणि अशा प्रकारच्या घटना घडत असतील आणि अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या घटना म्हणजे वेगळ्या पद्धतीनेही घटत असतात. म्हणजे एखाद्याला पैशाची डिमांड केली जाते, तर अशा प्रकारच्या अनेक घटना या ठिकाणी आपल्याला घडत असल्याचं दिसून येतात. मित्रांनो, मी एक शिक्षक आहे आणि मी विद्यार्थ्यांसाठी जे चॅनल तयार केलं ज्यामध्ये मला 18 ते 19 हजार माझे सबस्क्रायबर आहेत, 4.5 हजाराच्या जवळपास माझे व्हिडिओ आहेत. आणि याच रिपल एजन्सीने, रिपल कंपनीने माझं चॅनल म्हणजे 23 ऑगस्ट रोजी हॅक केलेलं होतं. याबरोबरच माझं चॅनल हे माझे मित्र आणि ज्यांच्यासोबत मी तंत्रस्नेही म्हणून मी काम करतो आहे आणि ज्यांनी मला हे सगळं शिकवलेलं आहे, तर असे सुभाष बडे सर यांना मी अर्ली इन द मॉर्निंगला फोन केलेला होता. शाबास गुरुजी एज्युकेशन पुणे येथील डायरेक्टर संचालक सुभाष बडे सर यांना मी फोन केला आणि सर असं असं झालेलं आहे. सरांनी युट्यूबला रिक्वेस्ट पाठवली, त्याचबरोबर त्यांनी मला तक्रार करायला लावलं आणि सरांनी सायंकाळच्या वेळेला प्रयत्न केलं आणि ते प्रयत्न यशस्वी झाला आणि मला माझं युट्यूब चॅनल भेटलं. पण मला अजून माझं फेसबुक भेटलेलं नाही आहे, माझं 2 इंस्टाग्राम चॅनल भेटलेले नाही आहेत आणि माझं वेबसाईट भेटलेलं नाही आहे. म्हणजे सामान्य माणसाच्या समस्या ज्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावं, सरकारने पुढाकार घ्यावं आणि लवकरात लवकर या देशातील सामान्य माणसाच्याही समस्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत हे सरकारने लक्षात घ्यावं. मी तर केंद्र सरकारला असं म्हणेन की सायबर गुन्ह्याचं प्रमाण जे दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहे, तर त्या सायबर गुन्ह्याचं प्रमाण रोखण्यासाठी लवकरात लवकर अशा प्रकारची व्यवस्था तयार करावी की जेणेकरून सामान्य माणसावर त्याचा
म्हणजे कुठलं सामान्य माणसाला कुठलाही त्रास होणार नाही. आज आपण पाहतोय फेसबुक हॅक केलं जातं, मग तो हॅक केलं जातं, पैशाची डिमांड केली जाते, वाईट साईट व्हिडिओ पाठवले जातात, इंस्टाग्रामवर तसंच केलं जातं. म्हणजे सामान्य माणूस या ठिकाणी फार कंटाळून जातोय, त्याला त्रास दिला जातोय. मग अशा प्रकारचं सायबर गुन्ह्याचं प्रमाण जे आहे तर ते दिवसेंदिवस वाढत आहे. आणि हे वाढू नये किंवा हॅकिंगचं प्रमाण जे लोक करतात त्याला सक्त म्हणजे जी सजा आहे ती झाली पाहिजे, त्याला कठीणातली कठीण सजा त्याला दिली गेली पाहिजे. मी तर म्हणतो की त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. म्हणजे आजकाल लोक अशा पद्धतीनं हॅक करून मग बँक अकाउंट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पाठवून अशा प्रकारे देशातील सामान्य जनतेची लूट करतात. आता बरं झालं की मला ते माहित पडलं की कुठली तरी एजन्सी आहे, म्हणजे सुप्रीम कोर्टाचं चॅनल हॅक झालं आणि सुप्रीम कोर्टाचं चॅनल हॅक झाल्याच्या नंतर मला कळलं की ती माझंही चॅनल हॅक करणारी तीच एजन्सी आहे, रिपल नावाची, जी अमेरिकेतली आहे. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी भारत सरकारनं त्याचा शोध घ्यावा आणि लवकरात लवकर याचा तपास व्हावा आणि सायबर गुन्ह्याचं प्रमाण घडवून आणणारे जे हॅकर असतील तर त्या हॅकरना कडक अशी शिक्षा झाली पाहिजे. मित्रांनो, मी या संदर्भात अजून तुम्हाला सांगत आहे की या ठिकाणी मी अशा प्रकारचं ऍप्लिकेशन जी आहे तर ती दिलेली आहे आणि याचबरोबर मी त्यांना सगळं पुरावा जो आहे तर तो पुरावा पण दिलेला आहे. या ठिकाणी माझ्या नावाचं फेक अकाउंट तयार करण्यात आलेलं आहे आणि फेक अकाउंट तयार करून या ठिकाणी अशा पद्धतीनं क्रिप्टो करन्सीचे मेसेजेस वगैरे व्हिडिओ वगैरे जे आहेत तर ते या ठिकाणी टाकण्यात आलेले होते. आता बघा या ठिकाणी हे अशा पद्धतीनं माझं चॅनलवरती ह्या 2 ईमेल आयडीनं माझं फेसबुक जे आहे तर ते हॅक करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर माझ्या नावाची हे जे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी विनोद कुमार माने आणि अशा पद्धतीनं 158729 माने @mahaeschool.co.in अशा प्रकारचा डोमेन हॅकरने तयार केलेला आहे आणि या डोमेनचा तो वापर करतो आहे. आता तुम्ही जर या ठिकाणी @mahaeschool. म्हणजे co.in अशा प्रकारचं जर टाईप सर्च केलं तर म्हणजे एनसीआरटी SCRT पुणे ची वेबसाईट ओपन होत आहे. म्हणजे हॅकर लोक जे आहेत तर ते अशा पद्धतीनं या ठिकाणी माझं जीमेल आयडी जे आहे हे खाली असलेलं याला हॅक केलं आणि माझ्या नावाचं दुसरं हे नाव वापरून या ठिकाणी दुसरं जे आहे ते तयार केलं आणि त्याचा गैरवापर तो या ठिकाणी करतो आहे. अशा प्रकारे त्रास देणाऱ्या घटना ज्या आहेत मित्रांनो त्या घटना या ठिकाणी अशा प्रकारे घडतात. अशा प्रकारची जीमेल आयडी जी आहे तर ती गेली, म्हणजे माझी पूर्ण जीमेल आयडी हॅक केली आणि संपूर्ण माझा मोबाईल जो आहे तर तो त्यांच्या अंडरमध्ये. आता हॅकरने या ठिकाणी माझा लोगो बदललेला होता. बघा या ठिकाणी जो लोगो आहे रिपलचा हा लोगो या ठिकाणी त्यांनी बदललेला होता. कुठलं विंडोज वापरलं त्यांनी तर हे अशा प्रकारचं कधी मध्य प्रदेशचं दाखवतंय ते, तर कधी आयफोन म्हणजे जे डिव्हाइस जे आहे तर त्या आयफोनचं डिव्हाइस या ठिकाणी दाखवतंय. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे सगळे डिव्हाइस ज्यांनी जे वापरलेलं आहे तर ते सगळे डिव्हाइस या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा जे सुप्रीम कोर्टाचं चॅनलवर जे रिपलचं दाखवतोय अशाच पद्धतीचं रिपलचं जे आहे ते माझ्याकडे दाखवतो. म्हणजे माझा चॅनल हॅक करणारी तीच एजन्सी आहे, तोच व्यक्ती आहे हे आठवणी सिद्ध होतं. आणि म्हणून भारत सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचं चॅनल हॅक करणारी जी एजन्सी असेल ती कुठली आहे, तो कोणता व्यक्ती आहे तर याचा लवकरात लवकर शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी माझ्या चॅनल हॅक झाल्याच्या संदर्भातील जी घटना घडलेली होती तर त्या अनुषंगाने माझं जीमेल आयडी हॅक केलं, डुप्लिकेट जीमेल आयडी बनवलेली होती आणि या संदर्भाची मी तक्रार सायबर सेलला केलेली आहे. जिल्हा गोंदिया सायबर सेल विभागाला मी या ठिकाणी तक्रार केलेली आहे. पण अजूनही माझं म्हणजे फेसबुक अकाउंट मला भेटलेलं नाही आहे, माझं इंस्टाग्राम अकाउंट मला भेटलेलं नाही आहे, माझी वेबसाईट मला भेटलेली नाही आहे. फक्त मला माझं युट्यूब चॅनल भेटलेलं आहे. आणि युट्यूब चॅनल का भेटलं तेही भेटलं नसतं, पण माझे मित्र आणि आम्हाला जे मागील 10 वर्षापासून मी ज्यांच्यासोबत काम करतो आहे आणि ज्यांनी आम्हाला तंत्रस्नेही होण्यासाठी खूप मदत केली आहे, महाराष्ट्रातील सगळ्या लोकांसाठी ते वेगवेगळ्या ट्रेनिंगचं आयोजन करतात, असे शापास गुरुजी एज्युकेशनचे संचालक मान्य सुभाष बडे सर यांच्या अथक प्रयत्नातून सदर जे चॅनल आहे तर ते मला भेटलेलं आहे.
आणि मी आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून माझं जीमेल आयडी जे आहे तर त्याला 2 स्टेप व्हेरिफिकेशन आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी जे सांगितलेल्या आहे तर त्या गोष्टी या ठिकाणी मी सगळ्या केलेल्या आहेत की जेणेकरून आपलं चॅनल पुनश्च हॅक होऊ नये. मित्रांनो, या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की आज सुप्रीम कोर्टाचं चॅनल हॅक झालं, मग काही वेळेला गव्हर्नमेंटच्या चॅनल असेल किंवा भारत सरकारचे काही महत्वाचे चॅनल वगैरे जे असतील किंवा महत्वाची माहिती वगैरे जी आहे तर ती हॅकर लोकांनी हॅक करू नये यासाठी भारत सरकारनं सावध असायला पाहिजे आणि आपल्या देशातील जनतेनंही सावधानता बाळगली पाहिजे आणि यासाठी सरकारनं मजबूत पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडू नये यासाठी सरकारनं देखील अशा प्रकारचे म्हणजे सावधगिरी जी आहे तर ती बाळगली पाहिजे आणि सायबर अटॅक होऊ नये यासाठीचे विशेष प्रयत्न सरकारनं करावं. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.